नमस्कार. गावरान रसोईमध्ये आज बनवूया लसणाच्या पातीची चटणी. लसणाच्या पातीला अगदी छान सुगंध आणि चव असते. विशेष म्हणजे हा लसूण आम्ही स्वतः टेरेसवर लावला होता. त्यातूनच ही पात मिळाली होती. आज या पातीची अगदी झणझणीत चटणी बनवून दाखवणार आहे. तुमच्याकडेही थोडीशी जागा असेल तर टेरेस गार्डनिंग नक्की करा. चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत. शेंगदाणे कढईमध्ये 5 ते 10 मिनिट चांगले भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झालेत. आता शेंगदाणे एका ताटामध्ये थंड करायला ठेवूया. तोपर्यंत स्वच्छ धुवून घेतलेली लसणाची पात बारीक बारीक चिरून घेऊया. ही अशी. लसणाची पात चिरून झाली आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात चिरलेली लसणाची पात, भाजून घेतलेले शेंगदाणे, मीठ, जिरे आणि लाल तिखट किंवा बुक्का पावडर घालायची. आता हे जाडसर वाटून घेऊया. जाडसर वाटून घेतल्यानंतर अशी दिसेल. चटणी तयार आहे. ही चटणी भाकरीसोबत खूप छान लागते. अशाच काही खास रेसिपीजसाठी गावरान रसोईला सबस्क्राईब करा.